खरं तर जो आदेश दिलेला आहे तो दबाव तंत्र घेऊन वापरलेला आदेश आहे. काँग्रेसचे निवेदनं जिल्ह्यातले काही काँग्रेस नेते हे BJPचे सिल्व्हर सेल म्हणून समोर येत आहे आणि त्यांचे निवेदन देऊन भाजपाचं दबाव तंत्र सुरू केलेलं आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बरोबर अपात्राची नोटीस मला पाठवली असं मला अजूनही भेटली नाही, पण मला माहिती पडलेली आहे. एकंदरीत जे खोडताळ झाली तुम्हाला माहीत आहे का, 16/2 या तारखेला 13/5 या तारखेला ऑब्लिक एक असं लिहून त्याच्याबरोबर ॲडजस्टमेंट केली आणि त्या दिवशीच या विभागीय नियंत्रकांनी सरकारी वकिलाचं मतही मागितलं का याच्यात काय करावी, कारण मुंबई कोर्टाचा सगळं स्टे आहे आणि यावर माहिती मागताना त्या दिवशीच मला अपात्र केलं जातं आणि 1 महिना 13/5ची नोटीस आज आम्हाला माहीत पडतं. हे मोठं ह्याच्यात गडबड आहे आणि मला अजूनही विभागीय निबंधक अध्यक्ष म्हणूनच पत्र पाठवते. अपात्र केलेला विभागीय निबंधक मला अध्यक्ष म्हणून पत्र पाठवत असेल, दुसऱ्या प्रकरणात सुनावणी घेत असेल, तर एक मोठं दबाव यंत्र सूड घेण्याचा प्रयत्न, सामान्य माणसांना आवाज उठवणे, कायदा पायदळी तुडवायचा, आम्हाला कायदा पालन करण्याचं सांगायचं, हे प्रभू रामचंद्राच्या आदर्शवाद असणाऱ्या या भाजपा सरकारला सुबुद्धी व एवढंच विचार करतो आहे आणि न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशा आम्हाला अपेक्षा आहे. त्यांना कुठलाही दबाव कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर बर्डन येणार नाही हे मला माहीत आहे आणि ते आम्हाला सोबत न्याय करेल अशा आम्हाला मोठा आत्मविश्वास आहे.